नमस्कार मित्रांनो, DIT चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या ह्या चॅनलमध्ये आपण दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ टाकतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेले नाटक शिकायला गेलो एक याची आपण आज समीक्षा करूया। शिकायला गेलो एक हे मराठी नाटक सध्या रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरले आहे। दत्ताराम मिरासदार यांच्या कथेवर आधारित अद्वैत दादरकर यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेले हे नाटक विनोद, भावना आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम आहे। प्रशांत दामले, ऋषिकेश शेलार यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे। खाली या नाटकाची संपूर्ण समीक्षा मराठीत दिली आहे, ज्यामध्ये कथानक, अभिनय, तांत्रिक बाजू, प्रेक्षकांचा अभिप्राय आणि एकूण प्रभाव यांचा समावेश आहे। शिकायला गेलो एक ही कथा पुण्यातील सदाशिव पेठेतली एका साध्या, प्रामाणिक आणि आदर्श शिक्षकाची महेश साने यांची आहे। महेश यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, ज्यामुळे त्यांचा मानसन्मान वाढला आहे। कथानकाला वेग येतो जेव्हा कोल्हापुरातील एक आमदार आपल्या खोडकर आणि अनेक वर्ष 10वीत नापास होणाऱ्या मुलाला श्यामला महेश यांच्याकडे खास शिकवणी ट्युशनसाठी आणतो। महेश यांची मुलगी विद्या देखील त्यांना श्यामला शिकवण्याचा आग्रह करते। येथून सुरू होते एक अनोखी शिकवणीची गोष्ट, जिथे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या भूमिका उलटतात। महेश साने एक आदर्श शिक्षक श्यामच्या वागणुकीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःच्या सवयी आणि वागणूक बदलतात। यातून निर्माण होणारा गोंधळ आणि विनोद हा या नाटकाचा गाभा आहे। कथानक मानवी नातेसंबंध, सामाजिक अपेक्षा आणि स्वतःच्या ओळखीचा शोध यांचा सुंदरपणे विचार करते। दत्ताराम मिरासदार यांच्या विनोदी लेखनशैलीमुळे हे नाटक हलके फुलके पण विचार प्रवृत्त करणारे बनते। कथेचा शेवट प्रेक्षकांना भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देतो, ज्यामुळे हे नाटक केवळ हास्यासाठीच नाही तर आत्मचिंतनासाठीही लक्षात राहते। एकूण प्रभाव हे एक असे नाटक आहे जे प्रेक्षकांना हसवते, रडवते आणि विचार करायला भाग पाडते। दत्ताराम मिरासदार यांच्या विनोदी कथेला अद्वैत दादरकर यांनी आधुनिक रंगभूमीवर यशस्वीपणे सादर केले आहे। प्रशांत दामले यांचा दमदार अभिनय आणि ऋषिकेश शेलार यांची ऊर्जा आणि सहाय्यक कलाकारांचे योगदान यामुळे हे नाटक अविस्मरणीय बनते। अशोक पत्की यांचे संगीत आणि प्रदीप मुळे यांचे नेपथ्य यांनी नाटकाला तांत्रिकदृष्ट्या समृद्ध केले आहे। हे नाटक विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना विनोद आणि भावनांचा संगम आवडतो। मराठी नाट्यरसिकांसाठी हे एक पर्वणी आहे जे शिक्षण, नातेसंबंध आणि स्वतःच्या ओळखीवर प्रकाश टाकते। मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये हे नाटक अनेक नाट्यगृहांमध्ये सादर होत आहे आणि बुक माय शोवर तिकिटे उपलब्ध आहेत। न विसरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रीलमध्ये नवीन विचारासोबत।